नाही, खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचा केवायसी होत नाही. त्याच्याकडे एप्रिल नाही, आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-केवायसीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं. आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे. त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. IT क्षेत्रामध्ये बरं नाही, या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही. पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासनसुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल. आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा IT क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील. तर लाडकी बहिणींनो, आता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे तर तुम्हाला आता पूर्ण कळालं पण असेल. कारण की भरपूर जणांना असं खूप सारे असे प्रॉब्लेम येत आहेत. केवायसी बद्दल हप्ता येत नाहीये, ज्यांची केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना हप्ता येत नाहीये. तर जे काही प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांनी आता हे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळं तर आता हे व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला नक्की पूर्ण कळालं पण असेल की आदिती तटकरे यांनी काय सांगत आहेत. आणि बाकीचे जे व्हिडिओ वगैरे येत आहेत की जसं की आता त्यांनी 3,000 रुपये देणार, 4,500 देणार, असे पण एक जण युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत. तर ते सगळे अफवा आहे, असं काही सुद्धा नाहीये. नोटीस पण अशी आलेली नाहीये. कारण की जे बाकीचे जे आहेत की नोटीस ते बनवून त्यांनी हे करतात. म्हणून मी तुम्हाला आता हे डायरेक्ट ह्यांचं जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ ते भाषणामध्ये त्यांनी काय सांगितले आहेत ते म्हणून मी तुम्हाला हे बनवून तुम्हाला मी दाखवलं आहे. कारण की त्यांनी काय सांगितले तुम्ही सरळ पूर्ण तुम्हाला क्लिअर माहिती कळेल म्हणून. तर म्हणून अशा जर अजून काही नवीन याबाबत माहिती आली तर आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं जरी काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. कारण की जेवढे तुमचे कमेंट येत राहील ना तर म्हणजे आम्हाला पण कळते की कोणाला काय प्रॉब्लेम जास्तीत जास्त जेवढ्या जास्त लाडकी बहिणीला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कसं आहे की कारण की पुढे काय जर आम्हाला अपडेट द्यायचं असेल, अर्ज द्यायचा असेल कदाचित तर आम्ही एवढे कलोकांचं जर कमेंट येत असेल सोशल मीडियावर एवढे प्रॉब्लेम येत आहेत, लोक एवढे आहेत म्हणून आम्ही सांगून पुढे अर्ज देऊ शकतो. म्हणून कमेंट करा म्हणून मी सांगत आहे. आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.